नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कॉलेज कधी सुरू होणार आहे, अकॅडमिक इयर 2024-2025। या व्हिडिओला बनवण्यासाठी मी काही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं, सोबतच त्यांच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कनेक्ट केला। तर जे पण मला काही माहिती मिळाली ती तुमच्यासोबत मी शेअर करतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाइममध्ये काही गव्हर्नमेंट स्कीम्स, काही स्कॉलरशिप स्पेसिफिकली फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स मी घेऊन येणार आहे आणि काही पॉडकास्ट सुद्धा प्लॅन्स केलेले आहे। तर नक्की चॅनलला सपोर्ट करा। तर बघा मित्रांनो, मी डायरेक्टली त्यांना कनेक्ट केला आणि नोट्स बनवलेले तुमच्यासोबत मी स्टेप बाय स्टेप शेअर करतो। यामध्ये आपण पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती अशा भरपूरशा सिटीजबद्दल डिस्कस करूया। फर्स्टली आपण डिस्कस करूया पुण्याच्या काही कॉलेजेसबद्दल। पुण्यामध्ये COP कॉलेज आहे, त्यांना जेव्हा कनेक्ट केलं 020255 कंटिन्यू हा नंबर आहे। तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता, त्यांनी म्हटलं नॉट डिस्क्लोज किंवा नॉट डिक्लेअर म्हटलेलं आहे आतापर्यंत आम्ही। तुम्ही पण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता। यानंतर I2IT नावाचं कॉलेज आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। त्यांनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे द अकॅडमिक सेशन फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट विल स्टार्ट ऑन 16 सप्टेंबर, म्हणजे मंडेपासून त्यांचं चालू होणार आहे असं त्यांनी डिस्क्लोज केलेलं आहे। वेलकम टू द I2IT फॅमिली। देन MKSS कमिन्स कॉलेज मुलींचं कॉलेज आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा आफ्टर कॅप राऊंड कट ऑफ 3 डिस्क्लोज होईल त्याच्यानंतर आम्ही कॉलेज चालू करणार आहे। पुणे विद्यार्थी गृहनं म्हटलं आहे डिस्क्लोज इन वेबसाईट, आम्ही जे पण काही अपडेट करणार ते वेबसाईटवर करणार आहे, तुम्ही वेबसाईट चेक करत राहा। त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळांनी म्हटलेलं आहे, यांच्याही हेल्पलाईन नंबरला कनेक्ट केलं की आम्ही ऑलरेडी 2 सप्टेंबरपासून स्टार्ट केलेलं आहे। PICTचं म्हणणं आहे आफ्टर कट ऑफ कॅप राऊंड 3, ते पण त्यांचं पण तेच म्हणणं आहे। ते इन शॉर्ट जर तुम्हाला कॉलेज कधी स्टार्ट व्हायचं हे जर व्यवस्थित माहीत करायचं असेल सिम्पली, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर, टेक्स्ट मेसेजवर, मेल्सवर आणि कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट कंटिन्यू चेक करत राहा, सो दॅट तुम्हाला राईट टाईम, राईट डेट व्यवस्थित माहीत होऊन जाईल। मुंबईचं पण आपण एक्झाम्पल घेतलं तर मुंबईमध्ये जर SPIT कॉलेजबद्दल बोलायचं झालं तर 18 सप्टेंबर टू 21 सप्टेंबरला इंडक्शन प्रोग्राम राहणार आहे आणि 23 सप्टेंबरला रेग्युलर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल स्टार्ट होणार आहे। तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता। आणि आपण मग छत्रपती संभाजीनगरबद्दल जर बोलायचं झालं तर CSMSS कॉलेज आहे ते 12 सप्टेंबरला चालू होणार आहे। श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ते अराउंड 15 सप्टेंबरला चालू होणार आहे। MIT अराउंड 12 सप्टेंबरला चालू होणार आहे। नागपूरमधले जे कॉलेजेस आहे VNIT वगैरे तो ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे, बट रामदेव बाबा पण अराउंड 7 ऑगस्टला चालू झालेलं आहे। यामध्ये किड्स कॉलेज चालू होणार आहे 20 सप्टेंबर। GH रायसोनी ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे। JIT झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज आहे ते 10 सप्टेंबर म्हणजे ट्यूजडेपासून चालू होणार आहे। तर तुम्ही यानुसार अपडेट बघू शकतात। YCC कॉलेज आहे ते अराउंड 9 सप्टेंबर म्हणजे उद्यापासूनच चालू होणार आहे। KDK कॉलेज 12 सप्टेंबरपासून चालू होणार आहे। आणि यामध्ये अजून कोणती सिटी रिमेनिंग राहिलेली आहे? अमरावतीबद्दल बोलायचं झालं तर ओल्ड राममेगेचं इंडक्शन प्रोग्राम ऑलरेडी झालेलं आहे। तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर जाऊ शकता, जे पण कॉलेजेसला तुम्हाला अलर्ट झालेलं आहे तर तिथे तुम्हाला अपडेट मिळून जाणार। इन शॉर्ट मित्रांनो बघा, जर तुम्हाला कॉलेजेस कधी स्टार्ट होणार एक्झॅक्ट जर बघायचं असेल ऑफिशियल वेबसाईट कंटिन्यू चेक करा, सोबतच आपल्या पॅरेंट्सचं पण व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेजवर काही अपडेट आले का बघा, इव्हन मेलवर पण येऊ शकतं तुमच्या असो किंवा तुमच्या पॅरेंट्सच्या, ते चेक करत राहा। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट की कॉलेजचा इंडक्शन प्रोग्राम मिस करू नका, कारण इंडक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे 4 वर्ष कसे राहणार आहे, लायब्ररी कसं आहे, कॅन्टीन काय राहतं, कॉलेजचे काय रूल्स रेग्युलेशन्स आहे, अँटी रॅगिंग पॉलिसी काय, प्रत्येक गोष्टीबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाते। म्हणून व्यवस्थित वेळेवर पोहोचा, इंडक्शन प्रोग्राम पूर्ण व्यवस्थित अटेंड करा आणि जे पण काही डाऊट्स आहेत ते पण क्लिअर करून घ्या आणि कॉलेज फर्स्ट डे पासून स्टार्ट करा आणि एन्जॉय करा आपल्या इंजिनिअरिंग लाईफला। आणि काही डिफिकल्टीज असले, काही डाऊट्स असले तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा आणि येणाऱ्या टाईममध्ये मी खूप महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।